बीड जिल्ह्यातील मत्साजोग येथील सरपंचाचा निर्गुण खून करण्यात आलाय। खून करणारा आरोपी हा नुकतेच मंत्रिपदाची शपथ घेतलेले धनंजय मुंडे यांचा विश्वासू आहे। यामुळे धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हक्कलपट्टी करावी। हिवाळी अधिवेशन संपण्या अगोदर वाल्मिक कराड यांना तात्काळ अटक करा, अन्यथा सकल मराठा समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे। आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने MCN न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला, सगळ्या राजकीय पक्षाला, सगळ्या जाती धर्माच्या सगळ्या भावांना विनंती करतो, जी मत्साजोगला घटना घडली, दुर्दैव छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचा, साधू संतांचा हा महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्रामध्ये अशी झुंडशाही व्हायला नाही पाहिजे। एखादी गोष्ट घडली तर तुम्हाला न्याय मागण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना आहे, त्या राज्यघटनेच्या माध्यमातून आपण न्याय मागू शकता। एखादी गोष्ट घडली, आता आमचा जो भाऊ आहे सरपंच मत्साजोगचा, तो एका दलित शिपायावर, त्या सिक्युरिटीवर अन्याय झाला म्हणून तो जाब विचारण्यासाठी गेला। त्याच्यातून तुम्हाला वाटतं की आमचा अपमान झाला। जर तुमचा अपमान झाला होता तर तुम्ही न्याय मागायचा असता, पोलीस स्टेशनला जायचं असतं, परंतु तुम्ही एवढा अनन्वित अत्याचार केला। 1 इंच सुद्धा जागा त्या भावाच्या कुठं अंगावर तुम्ही ठेवली नाही। मग अशी तुम्हाला कुठली मस्ती आहे, कुठला राजकीय पाठबळ आहे तुम्हाला? मी महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुण वर्गाला विनंती करतो, या MCNच्या माध्यमातून कुणाच्या भरोश्यावर कुणाच्या संसाराची राख रांगोळी करू नका। क्षणाचा तुमचा राग आहे, कुणाचं तरी आयुष्य बर्बाद करतो। मी सगळ्या जाती धर्माच्या लोकांना याला जातीचा रंग देऊ नका, परंतु कुठल्या एका जातीचा आहे म्हणून कुठल्या जातीच्या मंत्र्यांनी सुद्धा एखाद्याला मदत करू नये। ज्याने गुन्हा केलेला आहे त्याला सजा व्हायला पाहिजे, आणि जो कराड नावाचा व्यक्ती या सगळ्यांच्या पाठीमागे त्याला सुद्धा अटक व्हायला पाहिजे। मी धनंजय मुंडे साहेबांना विनंती करतो की आम्ही जात म्हणून तुमच्याकडे बघत नाही, परंतु तुम्ही जो वक्तव्य केलेले ते सुद्धा चुकीचे आहे। सगळ्या जाती धर्माच्या भावांना विनंती आहे की आपण कुठल्याही भावनेच्या भरात कुणाच्या संसाराचं वाटोळ करू नका, आणि आपल्या या सुसंस्कृत महाराष्ट्राला काळिमा फासू नका। आणि परभणीला जी घटना झाली ती सुद्धा दुर्दैव आहे। सगळ्यात पोलीस बांधवांना मी नाव ठेवीत नाही, परंतु ज्या पोलीस बांधवांनी त्याला मारहाण केली त्यांना सुद्धा सजा व्हायला पाहिजे, आणि त्या आपल्या दलित बांधवाला सुद्धा न्याय मिळायला पाहिजे। या अधिवेशनाच्या आत या कराडला सुद्धा अटक व्हायला पाहिजे, नसता आम्हाला सुद्धा रस्त्यावर उतरावं लागेल। आज सकल मराठा समाज छत्रपती संभाजीनगरच्या वतीने आज पत्रकार परिषद आम्ही घेतली। आमच्या प्रमुख मागण्या आहेत। काल म्हणजे गेल्या अनेक दिवसापासून बीड जिल्ह्यातील मत्साजोग गावात जे प्रकरण गाजतंय, पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या प्रकरणावर हळहळ व्यक्त होत आहे। याचं कारण असं आहे की त्या गाव सरपंच संतोष देशमुख यांचा तो निर्गुण खून झाला, अनन्वित अत्याचार त्यांच्यावर झाले, आणि या राज्याचे आता शपथ घेतलेले धनंजय मुंडे त्या देशमुख कुटुंबाचं सांत्वन करायला सोडून दिलं, त्या घटनेत निषेध करायला सोडून दिलं। ते पाठराखण करताय, ते म्हणताय असे खून खराब एवढंच होत राहतात, आणि हो हाय माझं वाल्मिक कराड कार्यकर्ता। काय म्हणावं या दादागिरीला, काय म्हणावं या वक्तव्याला? धनंजय मुंडे साहेब, तुमचा निषेध करायला आमच्याकडे शब्द नाहीत, पण आज सकल मराठा समाज छत्रपती संभाजीनगरच्या वतीनं आम्ही सरकारला अशी मागणी आहे आमची, धनंजय मुंडेची या मंत्रिमंडळात तात्काळ हकालपट्टी करा, आणि या खुनाचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड याला तात्काळ अटक करा। जर हिवाळी अधिवेशनाच्या त्याला अटक झाली नाही तर आम्ही रस्त्यावर लढाई सुरू करणार।